नमस्कार, मी पंडित गायकवाड आणि आपण पाहतात जय महाराष्ट्र, आपलं केबल नेटवर्क वरील आमचं हे न्यूज चॅनल ऍक्ट 20 न्यूज. आता पाहूया शहरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस, त्यातही आज रविवार असल्याने अनेक उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यात अनेकांनी पदयात्रा काढल्या तर काही उमेदवारांनी आपल्याला समर्थन देणाऱ्या संस्था, संघटना तसेच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपला प्रचार केला. काही मुद्द्यांवर अशा उमेदवारांना पाठिंबा जाहीर करताना नेत्यांनी आपल्या भावनाही मांडल्या. ऑल इंडिया उलेमा बोर्डाच्या वतीनं औरंगाबाद पूर्वमध्ये एमआयएमच्या इम्तियाज जलील यांना तर मध्यमध्ये मात्र वंचितचे उमेदवार जावेद कुरेशी यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला है. समाज को ऊपर लाना है, हिस्सेदारी की बात करना है और उसी तरह मैं सोचता हूं कि मुस्लिम समाज के भी नेतृत्व आगे आना चाहिए और यहाँ से नुमाइंदा चुनकर असेंबली में जाना चाहिए. इसी नेतृत्व को लेकर कहा, जैसे कि कारंजा में यूसुफ पुंजानी साहब, औरंगाबाद से ईस्ट से इम्तियाज जलील साहब, बाबा जानी दुर्रानी साहब पाथरी से, सावित्री जी जो कि ओबीसी समाज के परभनी से, जावेद कुरैशी साहब सेंट्रल से, वारिस पठान साहब भिवंडी से और चंद्रशेखर घुले पाटिल साहब शेवगांव से. ऐसे 7 नाम हमने चुने कि हमको ऐसा लगता है कि ये जो समाज का नेतृत्व नहीं, समाज के लिए हमेशा आवाज उठाते. इसमें से हमने नॉन मुस्लिम भी कैंडिडेट्स लिए, इसमें मराठा भी समाज है, दलित भी है और ओबीसी भी है. यही वजह हम बताना चाहते हैं कि समीकरण था, है और रहेगा. और इंशाअल्लाह ये तो अभी हमने थोड़ा सा पीछे लिया है, 2029 दूर नहीं है, इंशाअल्लाह वक्त भी देखेगा. आपको ऐसा नहीं लगता इसको बहुत देर किस चीज को सपोर्टिंग करने की? देखिए, ये सपोर्टिंग का जो मामला था, अभी तक पिक्चर क्लियर नहीं था. चंद दिनों पहले जो लिस्ट आई उसके बाद बहुत इख्तलाफ बढ़ चुका है. मैं समझता हूं इंटरनल वॉर होना शुरू हो गए थे. इंटरनल वॉर नहीं होना चाहिए, अमन रहे, इसलिए हमने ये फैसला लेने का आज ही 1 बजे सोचा. आपके इस फैसले से उलमा इकराम सहमत रहेंगे सर? देखिए, उलमा अपने अपने इलाके के बेशक फैसला ले रहे हैं. सिर्फ औरंगाबाद का जहां तक बात आई, मैंने अक्सर जितने इलाके आपके सामने लिया, यहाँ के उलमा से हमारा मशवरा हुआ और अल्हम्दुलिल्लाह उनके तरफ से ये नाम आए. रही बात औरंगाबाद की, औरंगाबाद में भी इम्तियाज जलील साहब के चाहने वाले उलमा भी है जो कई दिनों से मेहनत कर रहे हैं. अकबर साहब से भी मिले, अल्हम्दुलिल्लाह. देखिए, हर चीज का पॉजिटिव और नेगेटिव होता है. मैं समझता हूं उसको आप इतना बड़ा इशू मत बनाइए और मैं समझता हूं कि किसी की कुर्बानियों को आप मत भूलिए. जिसने 10 साल 15 साल उम्मत के लिए डाल दिया, चंद गलतियों के वजह से उसको आप अपना रास्ता मत बताइए, साथ दीजिए. उम्मत एकजुट होकर जब आगे आएंगी, इंशाल्लाह इनकलाब आएगा. और औरंगाबाद जो शहर है, इसकी निगाह पूरे हिंदुस्तान की निगाह इस पर है और मैं समझता हूं, मुझे उम्मीद है इस बार औरंगाबाद वाले बता देंगे ये 2 सीटों को चुनकर इंशाल्लाह कि ये ताकत क्या होती है. झगड़े होते रहेंगे, 4 दीवारी के हैं, बाद में बैठकर हम बात करेंगे, पर अब आप पूरा पूरा साथ दीजिए. ये साथ इंशाअल्लाह पार्लियामेंट भी हिलाएगा और असेंबली भी. ओबीसी साहब से नहीं है, हमारा कोई पार्टी से कोई ताल्लुक नहीं. किससे मिलकर आपने फैसला लिया है? कुछ डील हुई है, कुछ आपकी उनसे बात हुई है? और सबसे बड़ा मुद्दा जो हम लोग उलमा बोर्ड वाले लेकर चल रहे हैं, बहुत अच्छा सवाल भाई ने किया. इमाम और मौज़िनीन की तनख्वाह सब ने खेला, महायुति ने भी खेला, महाविकास ने भी खेला. अफसोस स्टेट है, आप बताइए कि अब तक स्टेट में इमामों को तनख्वाह नहीं दी गई, जबकि हर स्टेट गवर्नमेंट दे रही है. क्या वजह थी? महाराष्ट्र में कांग्रेस की सरकार नहीं थी, महाराष्ट्र में बीजेपी और शिंदे की सरकार नहीं थी. क्यों नहीं दिया आपने? अब भरोसा इन लोगों को हम नेतृत्व देंगे, ये हमारी आवाज आगे पहुंचाएंगे. और सबसे इसको लेकर बात हुई, कल कारंजा में 20,000 से ऊपर लोग जमा हुए यूसुफ पुंजानी साहब के लिए. 300 से 400 उलमा बैठ के फैसला लिए कि ये लड़ाई के लिए यूसुफ पुंजानी साहब आंदोलन भी करेंगे. उसी साथ वारिस पठान साहब तो हमेशा मेरे साथ रहते बंबई में इस मुद्दे को लेकर. और इम्तियाज जलील साहब से बात हुई, जावेद कुरैशी साहब से भी हुई और जितने हमारे बाबा जानी से भी हुई, और सब ने सहमति की कि इमामों के लिए, उलमा के लिए हम हमारी पूरा जान माल वक्त सब देने के लिए तैयार है. और बहुत जल्द हर एक का इंडिविजुअल वीडियो भी आएगा आपके सामने. सर, उलमा के जो तनख्वाहें जो आज कम है, उसको बढ़ोतरी हुई है आपकी इस फैसले में भी? देखिए, मैं एक बात बोलूं, उलमा की तनख्वाह कम है ही नहीं, ये तो चंदा करके हम लोग दे रहे. मेरी बात आप समझे नहीं. वक्फ बोर्ड की जिम्मेदारी है, अकॉर्डिंग टू द सुप्रीम कोर्ट ऑर्डर 93 जो अमेंड हुआ 2002 या 3 में, कि हर इमाम को वक्फ बोर्ड से तनख्वाह मिलना चाहिए.
जिसका सैलरी स्केल 14,000 से 16,000 हो चुका है हरियाणा में, क्यों नहीं महाराष्ट्र में है? जब ये मिल जाएगा वो एकदम खुशहाल रहेंगे। सर कहाँ किसको किसको आपने सपोर्ट किया? अभी 7 जो एरिया है अभी तो दे दिया है, इंशाल्लाह इस पे और रिसर्च चल रहा है, कल तक और नाम आ सकते हैं, पर ये 7 लोग हमारे लिए हमारा नेतृत्व करने वाले हैं। आपका नाम आपको बता अंजर अनवर खान, नेशनल जनरल सेक्रेटरी, उलमा बोर्ड रजिस्टर्ड। देखिए, सबसे पहले मैं आप तमाम पत्रकार बिरादरान का शुक्रिया अदा करना चाहूँगी कि आप सब यहाँ जमा हुए। आज की प्रेस कॉन्फ्रेंस का मकसद ये है कि आप देख रहे हैं कि पिछले 2 दिनों से एक ट्रोल टीम जिसको कहा जाता है, वो कुछ भी विषय पर बस ट्रोल करती रहती है। और एक हदीस पाक के मफ़हूम में आता है कि जो है हमारे उलमा अंबिया इकराम के वारिस हैं, जो उलमा इकराम की कदर नहीं करेगा वो हम में से नहीं। तो अगर हमारे उलमा कुछ बयान देते हैं, कुछ हमसे कहते हैं अखलाकियात के और एक मुफक्किराना अंदाज में जो हमसे कहा जाता है, तो हमारा पहला फ़र्ज़ ये है कि हम उसको सुने, उस बात को समझें और हालात और वाक़यात के मंज़र में जो फ़ैसले लिए गए हैं उसको कबूल करें। पहला ये है कि उसको कबूल करें, और अगर आपको ये चीज़ कबूल नहीं है तो कम से कम गलत बयानात, अपने गलत नज़रियात, इनको सोशल मीडिया के ज़रिए आम न करें। जैसे कि आप सब जानते हैं औरंगाबाद में विधानसभा के इलेक्शन ज़ोरों शोर पे है, लेकिन इसका मकसद ये नहीं है कि हम अपने अखलाकियात को भूल जाएं, हम कौन हैं ये भूल जाएं, गाली गलोच के ज़रिए आपस में एक दूसरे के कपड़े ना फाड़ें। ये देखिए जो इलेक्शन है ये आज है, इसमें से कौन सा उम्मीदवार जीत रहा है, कौन सा हार रहा है, अल्लाह उसका फ़ैसला कर चुका है। लेकिन यहाँ पे मेहनतों को देखा जाए, उम्मीदवारों को चाहिए कि अपने तौर पे मेहनत करें, ज़मीनी लेवल पे बात करें, है ना। आज कोई है तो खुदा बनने की कोशिश न करे। हमको हुक्म हुआ है कि सिर्फ एक खुदा को सजदा किया जाए, और हम इंशाअल्लाह ताला वो कर रहे हैं। तो ज़्यादा एक दूसरे को यहाँ पर सिखाया ना जाए। और ट्रोल टीम से ख़ास तौर पर मैं कहना चाहूँगी कि आज जो गलत हरकतें की गई है, मौलाना सज्जाद नोमानी के बारे में जो लिखा जा रहा है और जो कहा जा रहा है, आप अभी से 2 घंटे पहले का मौलाना का बयान सुन लीजिए, गौर से अपने कान खोलकर सुन लीजिए। और कानों के बीच में अल्लाह ने एक हमको दिमाग भी दिया है, तो उस दिमाग को भी होश में रखते हुए मौलाना का बयान आप सुनिए। पहली बात तो मौलाना ने ये कही है कि उन्होंने जो लिस्ट बताई है वो मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड की लिस्ट नहीं है, वो मौलाना ने खुद एक सर्वे कराया है और उसकी लिस्ट आपके सामने पेश की है। और जिस तरीके से उनको ट्रोल किया जा रहा है कि एक मजहबी अंदाज में, या फिर मौलाना मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड के तहत उन्होंने लिस्ट पेश की है, तो मौलाना अपनी वजाहत दे चुके हैं। ये जो सर्वे है मौलाना का शख्सी सर्वे है, और उन्होंने एक लिस्ट हमारे सामने रखी है कि किन उम्मीदवारों को हमको वोट करना है ना। ये हमारी अपनी मर्जी रहेंगी। मौलाना ने अपना मौक़िफ़ पेश किया है, मौलाना ने कोई फतवा पेश नहीं किया है ना। मौलाना ने किसी भी उम्मीदवार के ख़िलाफ़ या किसी भी उम्मीदवार की हमदर्दी में या किसी भी उम्मीदवार के लिए कोई फतवा पेश नहीं किया है। ये मुल्क जो है संविधान से चलता है, और मौलाना ख़ुद कह रहे हैं अपने बयान में कि ये मुल्क संविधान से चलता है, और ये मौलाना ने अपना राइट इस्तेमाल किया है, वो चूँकि वो बड़े हैं। अब इसमें एक बात ये ट्रोलर टीम से ये आ रही है कि लखनऊ वालों की बात महाराष्ट्र वाले नहीं मानेंगे, है ना। तो मैं आपसे कहना चाहूँगी, मौलाना एक इंटरनेशनल इस्लामिक स्कॉलर है, वो कोई लखनऊ वाले या महाराष्ट्र वाले या कोई और सूबे की यहाँ बात न की जाए। मौलाना सबके मौलाना है ना, तो ये बात हटा दी जाए। फिर कुछ कह रहे हैं कि हम मौलाना के इस लिस्ट को नहीं मानेंगे, या मौलाना ने जो कहा है हम उसको नहीं मानेंगे। तो फिर आप मौलाना के पास क्यों गए थे? जब आपको मौलाना की बात मानना नहीं थी तो फिर आप लोग क्यों गए थे? और जब वो आपके हक़ में राय नहीं आई तो मौलाना बुरे हो गए, और अगर आपके हक़ में राय दी जाती तो मौलाना बहुत अच्छे। ये इनके गलत नज़रियात अवाम पर थोपना चाह रहे हैं, और ट्रोल कर कर कह रहे हैं कि अवाम ये कह रही है।
अवाम हरगिज़ भी ये नहीं कह रही। अवाम जो है वो शऊर रखती है। शोर और शऊर के बीच में आइन का फ़र्क है, और आइन हमको इल्म सिखाता है, और हम इतना इल्म रखते हैं, है ना। हम आज क्या खा रहे हैं ये हमको समझ में आता है ना, हम खाना ही खा रहे हैं। तो हम शऊर रखने वाले लोग हैं, और औरंगाबाद की आवाम भी शऊर रखती है। तीसरी बात मैं कहना चाहूँगी कि आज मुख्तलिफ सियासी पार्टियों के स्टेज से कहा जा रहा है, कोई हिंदुत्व के नारे दे रहा है और कोई तकबीर का नारा दे रहा है। तो आपको ये लग नहीं रहा कि यहाँ पर टोटल जो पॉलिटिक्स है, घटिया पॉलिटिक्स जो है वो धर्म के नाम पर की जा रही है। तो हम इसका भी खंडन करते हैं कि पॉलिटिक्स धर्म के नाम पर नहीं की जानी चाहिए, चाहे वो हमारे हिंदू भाई हो, चाहे वो हमारे मुसलमान भाई हो, धनगर समाज हो, मराठा समाज हो, सबको अपने वोट देने का हक है। और हम किसके हक में वोट देंगे ये हमारा पर्सनल हक है। मतदान पेटी में हमारा वोट किसको जा रहा है हम किसी को बोलकर नहीं देंगे, वो हमको जिसको देना है हम बराबर देंगे। और ऐसे ही अवाम करेंगी, औरंगाबाद की अवाम। आज जब स्टेज से हमको याद दिलाया जा रहा है, हमको कलमा पढ़ाया जा रहा है, तो अल्हम्दुलिल्लाह हम तो 24 घंटे हम पे ईमान फ़र्ज़ है, हम ला इलाहा इल्लल्लाहु वाले। तो हमको क्यों याद कराया जा रहा है। और जब आप कह रहे हैं कि हम लखनऊ वालों की बात नहीं मानेंगे, तो फिर हम दिल्ली वालों की, हम हैदराबाद वालों की, हम मुंबई वालों की हम बात क्यों माने। जब आप लखनऊ वालों की बात नहीं मान रहे तो आज स्टेज पे अलग अलग सूबे के लोगों को क्यों लाया जा रहा है। जब औरंगाबाद वालों को औरंगाबाद की ही बात माननी है तो ना लाया जाए बाकी के लोगों को। यहाँ के जो सियासी शऊर रखने वाले लोग हैं या आपस में बैठें या आपस में मशवरा करें। हमारा दीन हमसे कहता है कि मशवरे में खैर है। आज कोई भी स्टेज से नीचे आने के लिए तैयार नहीं। जो भी हो रहा है सवाल जवाब सिर्फ स्टेज से हो रहे हैं। फडणवीस कुछ कहते हैं, फिर यहाँ से उनका कुछ जवाब दिया जाता है। तो ये सवाल जवाब कब तक। जो यहाँ की आवाम है, जो औरंगाबाद है, यह तो तहजीब और सखाफत का गहवारा है। ये औरंगजेब रहमतुल्लाह अलैह की सरजमीन है। ये सूफे इकराम और संतों की। औरंगाबाद पश्चिमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकचे उमेदवार रमेश गायकवाड यांनी पदयात्रा काढून मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या। त्यांनी मतदारसंघाचा बराचसा भाग पिंजून काढला आहे। मैं भी बोलूँगा उनके संग, मैं भी वोट देना। जामुन है ये काला जामुन है। ये काले जामुन को कहाँ से तोड़ के लाए। अरे तू आ रहा है ना चल। गाड़ी घुमाई बोल दो। तू बाजूला व्हायला रे, सांगा ना मग बाजूला शूटिंग घेतोय मी। फोटो घे फोटो। जम के बोल। सीटी कर दो, सीटी कर दो। हाँ बोल गया करो मामा को मतदान दो। मतदान दो।
चल हाँ मालना भाई गाड़ी घुमाई बोल बघू तू बाजूला व्हायला रे सांगा ना मग मला आता बाजूला शूटिंग घेतोय मी औरंगाबादचे एक चर्चित नाव आणि ज्यांनी पूर्वी शिवसेना तसेच भाजप बरोबरच इतरही काही पक्षात काम केलं होतं असे रमेश पाटील यांनी मध्य मतदारसंघाचे प्रहारचे उमेदवार डॉक्टर प्रमोद दुथळे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. पाठिंबा जाहीर केलाय, काय भूमिका? याचं कारण आहे की किती दिवस आपण अशा चोर भामट्या नेत्यांच्या मागे फिरत राहायचं, त्यापेक्षा एखादे जसे संभाजीराजे हे छत्रपतीचे वंशजे यांच्या मागे फिरण्यापेक्षा यांच्या सेवेत तरी आपलं म्हणजे जीवन गेलं तर काही हरकत नाही ना. कारण की हे लोकांचं काय यांनी भले केलेलं आहे नेत्यांनी. आपण बघतोय आज शहरात जुगार अड्डे चालू आहे, बटन गोळ्या चालू आहे, गांजा नशीच्या गोळ्या, बंदूक मिळत आहे, बंदुकीने मर्डर होऊ लागले, हे होत आहे. यांच्यावर वचक नाहीच ना, आमदारांचा वचक नाही, शासनाचा वचक नाही. आता तुम्ही विचार करा, आपण जेव्हा तरुण होतो किंवा 10-20 वर्षापूर्वी कोणी लवकर चाकू कोणाला मारत नव्हतं. आज बघा तुम्ही डायरेक्ट बंदूकच येत आहे. कोण यांच्यावर म्हणजे नेम यांच्यावर कोणतरी आळा घालण्यासाठी डॉक्टर सारखा एखादा व्यक्तीचं निवडून आलं पाहिजे की ज्यांच्या मार्फत आम्हालाही ताकद मिळेल आणि सर्व एकत्र येऊन ह्या सर्व काळ्या धंद्याचा आपण म्हणजे नष्ट करू या प्रकारे, म्हणून आम्ही यांना पाठिंबा देत आहोत. मराठा आंदोलनाच्या संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला ओळखतं. आपण वेगवेगळे आंदोलन करून सरकारलाही जेरीस आणलंय, काय वाटतं, काय सांगता? नाही बघा, जे लोकांच्या ज्या समस्या होत्या ते आपण लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला. मी काय म्हणतो, माझा सर्वात मोठा मुद्दा आहे मुतारीचा, स्वच्छतागृहाचा. तुम्ही बघताय की किती मोठे मोठे बघितलं ना आपण, अक्षरशः काही जेव्हा कार्यक्रम संपतात गुलमंडीचे रॅल्या वगैरे, अक्षरशः रात्री 12-1 वाजता आहे ना तर लोकांचे शटर ओले करून टाकतात लोक, म्हणजे इतकी बेकार आहे. आज विचार करा तुम्ही, सर्वात मोठी जी जयंती असते डॉक्टर बाबासाहेबांची, तिथे सुद्धा काही व्यवस्था नसते लोकांकडून. शिवजयंती असतील, गणपती असतील, म्हणजे शहराची इतकी विचित्र हालत झालेली आहे आणि कोणत्याही नेत्याला समजलं नाही. जे मला समजणं आलेलं आहे ते कोणत्याच नेत्याला समजलं याचं मला फार दुःख वाटतं. ही भूमिका आपली स्वतःची का समाजाची? नाही, माझी आहे. आणि यांचं उद्या आता सरांना उद्या कमीत कमी 5,000 लोक जे पाठिंबा देणार आहेत समाजाचे. आपलं नाव? रमेश विनायकराव पाटील. पत्रकार परिषदेचं निवेदन काय? एवढंच की आपल्या माध्यमातून आमच्या जनसामान्यांपर्यंत भावना पोहोचल्या पाहिजे, आमचा विचार पोहोचला पाहिजे, आमच्या पक्षाचा अजेंडा पोहोचला पाहिजे, उमेदवाराचा जाहीरनामा पोहोचला पाहिजे आणि मतात परिवर्तन झालं पाहिजे. 2 दिवस बाकी आहेत प्रचार संपायला. आज आपण पत्रकारांना सामोरे उशीर झाला असं वाटत नाही? अजिबात नाही. तुम्ही मीडिया म्हणजे एका तासामध्ये महाराष्ट्र हलवू शकता, इतर बाकी तो सब छोटी बात आहे. उशीर कशाचा, देर आहे दुरुस्त आहे. एखाद्या मोठ्या नेत्याची सभा मिळेल ना नक्कीच. काय वाटतं? हा, आपल्यापेक्षा जर कोणी चांगला असेल तर त्याला संधी मिळाली पाहिजे ना. आपल्यापेक्षा जो सक्षम आहे त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. आता सगळ्यालाच वाटतं आपण लढलो पाहिजे, परंतु काही वैचारिक गोष्टी असतात, इतर काही गोष्टी असतात, पक्षाचा आदेश असतो, इतर बऱ्याच गोष्टी असतात ना. आणि आपल्यापेक्षा चांगला सक्षम जर पक्षाने माणूस दिला तर त्यांनी लढलंच पाहिजे आणि आपण त्याच्यासाठी पुढे गेलो पाहिजे. आपण प्रचाराच्या माध्यमातून घराघरात पोहोचलाय, काय रिस्पॉन्स आहे? खूप इतका छान प्रतिसाद आहे. सामान्य लोकांपर्यंत नेमकं आमदाराचं नाव पोहोचलेलं नाही आहे. जे आमदार गेल्या 15 वर्षापासून आमदार आहेत त्यांचं नाव सामान्य लोकांना माहीत नाही. इतकी वाईट परिस्थिती आहे आणि लोक आम्हाला संधी देतील. धन्यवाद. आपलं नाव? कुणाल राऊत, शहराध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभाचे अपक्ष उमेदवार राहुल सीताराम निकम यांनी जनतेस आवाहन केलं आहे की मला निवडून दिल्यास मी माझ्या लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी 24 तास उपलब्ध राहणार आहे. त्याचबरोबर त्यांनी नुकताच सेंद्रा येथील रॅडिको कंपनीत झालेल्या अपघाताबद्दल सांगितलं की या कंपनीच्या मालक या भाजपच्या पदाधिकारी असून सध्या त्या प्रचारामध्येच व्यस्त आहेत. त्यांना गोरगरीब मृत्युमुखी पडलेल्या बहुजनांच्या घरी जाण्यास मात्र वेळ. साहेब, आपण पूर्व मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार आहात. प्रचारात संपायला 2 दिवस बाकी आहेत. काय प्रचार आहे, काय सांगाल आणि आपल्याला काय प्रतिसाद भेटतो? गेल्या 7-8 दिवसापासून मी प्रचारामध्ये व्यस्त आहे.
ब्रिजवाडी असन, सिंधीमठ असन, नारेगाव असन, आंबेडकर नगर असन, जय भवानी नगर, पुंडलिक नगर, हनुमान नगर, प्रत्येक वार्डामध्ये मी जात आहे. त्या वार्डामध्ये मला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. व जनतेचं पण म्हणणं आहे का हे प्रस्थापित लोकांचे ही जातीवादी सरकार जे आहे भाजप, या भाजपच्या लोकांना जे महंगाई जी महागाई वगैरे केलेली आहे, महागाई केल्याच्यानंतर जी लाडकी बहीण योजना, ही लाडकी बहीण योजना यांना लाडकी बहीण योजना ही यांना गेल्या 3-4 महिन्यापासूनच दिसली. 4 वर्षापासून लाडकी बहीण दिसली नाही. जे आंतरवली सराटीमध्ये जो संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्यावर जो हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये भाजप सरकारचं जे मराठा आरक्षणाविरोधी यांचं जे भाष्य आहे, छगन भुजबळ असन, आणखी वडंटीवारसारखे लोक असतील, महाविकास आघाडीचे, महायुतीचे, ह्या लोकांनी मराठ्याच्या विरोधामध्ये काम केलेलं आहे. अशा उमेदवाराला आपल्याला निवडून द्यायचं नाही, मला हेच लोक सांगतायत. आपला अजेंडा काय आहे? माझा अजेंडा हा आहे का मी गोरगरीब, दलित, मुस्लिम, ओबीसी आणि मराठा समाजाला सोबत घेऊन या पूर्व विधानसभामध्ये जो राहिलेला विकास आहे, हा विकास तरुणाला रोजगार व जो लाडक्या बहिणीसारख्या आमच्या आहेत यांची जी सुरक्षा, ही सुरक्षा जी आता थांबलेली आहे, ही सुरक्षा मी माझ्या हातात घेऊन ही सुरक्षा मला करण्याचं काम मी विधान भवनापर्यंत नेईन. प्रस्थापिताविरोधात आपण लढाई लढताय, काय आव्हानं आहेत? प्रस्थापिताचं मला असं आव्हान आहे का हा उमेदवार कमजोर आहे, त्यांच्याकडे पैसे वगैरे सगळे, त्यांच्या प्रत्येक वार्डामध्ये त्याचे असंख्य कार्यकर्ते असल्यामुळे माझ्यासोबत काय माझे एक 10-20 कार्यकर्ते आहेत. या कार्यकर्त्यामुळे त्यांना वाटतं की कुठेतरी मी कमी पडतोय. पण प्रस्थापितांना मला एकच सांगायचं आहे, मी कुठल्याही प्रकारे कमी पडणार नाही. कारण माझ्यासोबत दलित, ओबीसी, मुसलमान, मराठा हे सर्व समाज बांधव माझ्यासोबत आहेत आणि येणाऱ्या 20 तारखेला हे मला मतदान करून प्रचंड बहुमताने मला निवडून विधानसभेवर पाठवतील. मतदार राजाला काय आव्हान करणार? मतदार राजाला मी एकच आवाहन करतो की गेल्या 2 दिवसापूर्वी जे चंद्रा MIDC मध्ये रेडिको कंपनी आहे, या कंपनीमध्ये जे 15 लोकांचे जे मृत्युमुखी पडले, जे ॲक्सिडेंट होऊन, ही कंपनी भाजपच्या पंकजाताई मुंडे यांची आहे. पंकजा मुंडे प्रचारामध्ये व्यस्त आहेत, पण कंपनीमध्ये येऊन बघितले नाही. जे दलित लोक आहेत त्या कंपनीमध्ये ते वाढलेत. या लोकांच्या घरी त्यांनी भेट दिली नाही. यांनी 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी यांचा प्रचारामध्ये खर्च चालू आहे, पण हे गरीब कुटुंबाच्या घरी येऊन भेट दिली नाही व त्यांना काही आर्थिक मदत केली नाही. त्याकरता मला जनतेला एकच आवाहन करायचं की अशा लोकांच्या विरोधात आपल्याला हे पाऊल उचलायचं आहे आणि मला प्रचंड बहुमताने विजय करून मला विधान भवनात पाठवा. माझी निशाणी संगणक आहे, बटन क्रमांक 20. आपलं नाव? राहुल सीताराम निकम, अपक्ष उमेदवार. भूमिपुत्र संघटनेने महाविकास आघाडीला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष मधुकर भोळे यांनी सांगितलं की आजपर्यंत मराठवाड्याच्या विकासासाठी कुणीही लढलं नाही, मराठवाड्याचा अनुशेष बाकी आहे. त्यासाठी आमची महाविकास आघाडीशी बोलणी झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष यांनी आमच्या मागण्या सकारात्मक घेतल्याने आम्ही महाविकास आघाडीस पाठिंबा देत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर संत कबीर मानवता संगोपन केंद्र व शिक्षण संस्थाचा गेल्या 20 वर्षापासून धर्मदाय आयुक्त यांच्याकडे न्यायालयीन लढा चालू होता. विभागीय सह आयुक्तांनी संस्थेचा फेरफार नुकताच मंजूर करून शिक्षण संस्थेची कार्यकारिणी मंजूर केली आहे. यामध्ये अध्यक्ष म्हणून मधुकर भोळे, उपाध्यक्ष कचरू गजवी व सचिव अविनाश साबळे तर सहसचिव श्रीमती लंकाबाई भोळे यांचा समावेश आहे. दुसरा विषय असा आहे की भूमिपुत्र जनपार्टीच्या वतीने येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भूमिपुत्र पार्टीचा काय भूमिका असेल त्या अगोदर मी आपल्याला थोडासा परिचय करून देतो. कार्यकर्ते आणि आमचे कार्याध्यक्ष आणि नेते आहेत ॲडव्होकेट नरहरी कांबळे साहेब. नव्याने शहर कार्यकारिणी झाली, राजू भालेराव यांनी उभं राहू. कार्याध्यक्ष जे आहेत सिद्धार्थ हिवराळे आणि उपाध्यक्ष जीवन शास्त्री. कार्यकर्ते हा नोट केलेली आहे. तर आता विषय असा आहे की भूमिपुत्र जनपार्टी ही गेल्या 20 वर्षापासून सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये काम करते आणि विशेषतः मराठवाड्याला न्याय कसा देता येईल यासाठी आम्ही सातत्याने बरेचसे आंदोलनं केली आणि त्या आंदोलनामध्ये मराठवाड्यातील सुशिक्षित बेरोजगार असतील,
यांना न्याय देण्यासाठी आम्ही अनेक आंदोलनं केली, परंतु आजही जी सरकारे आली त्यांनी मराठवाड्याच्या जनतेच्या तोंडाला पाणी पुसण्याचंच काम केलेलं आहे. मतदान तर आपण सर्व करतोच, परंतु आम्ही आजपर्यंत थांबून याच्यासाठी होतो की बा आपल्या मागण्याशी कोण बांधील मानून आम्हाला पुढे विधानसभेमध्ये सहकार्य करतील. तर आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांचे पदाधिकारी यांच्याशी 2 वेळेस बैठका घेतल्या आणि त्यांना सांगितलं की बा आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा देत आहोत, परंतु आमच्यासुद्धा काही अटी शर्ती असतील. मग त्या शर्तीवर आमचं चर्चा झाली आणि त्यानुसार त्यांनी त्या गोष्टी मान्य केल्या की ह्या सगळ्या मराठवाड्याच्या जनतेच्या जे आता कोणी काही म्हणत जरी असलं, परंतु घटनेमध्ये तरतूद आहे या गोष्टीची, पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती ना. अंमलबजावणी करण्यासाठी याला रस्त्यावर यावं लागणार आहे. ज्यावेळेस मनसे आणि शिवसेना रस्त्यावर आली त्याला राष्ट्रवादीने त्यावेळेस त्यांना विरोध केला ना. नाही आता आज आम्ही पोझिशन आम्ही जर हे शिरकाव केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही जर भाग घेतलेला आहे की आमचं म्हणणं सुद्धा राष्ट्रवादीला कबूल करावं लागेल, मान्यच करावं लागेल. अशी परिस्थिती आम्ही त्यांना कबूल करून घेऊ आणि त्यांचा पण सपोर्ट घेऊ आम्ही. शैक्षणिक दिवाळखोरी मराठवाड्याची खूप मोठी आहे, पश्चिम महाराष्ट्र, याबाबत आपण काहीच नाही बोलणार. काय सगळं एज्युकेशन हब नाही, IT हब नाहीये, मोठे दवा हॉस्पिटल आपल्याकडे नाहीये. बरोबर आहे, सर्वांगीण विकास झालाच पाहिजे मराठवाड्याचा, त्यासाठी नाही. आता प्रश्न असा आहे की आपण जे प्रश्न विचारता हे मराठवाड्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि हे सोडवण्यासाठी मला वाटतं की गेल्या 25 ते 30 वर्षापासून जिथं याबाबत राजकीय पक्षाने फक्त जनतेचा फायदाच घेतलेला आहे आणि आता आम्ही मात्र या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आम्ही आक्रमक भूमिका घेऊ. भूमिपुत्र जनपार्टी हा नावच धारण करू. आमचा निर्णय हाच राहणार आहे, कारण आमचा भूमिपुत्र जनपार्टीचा एकमेव उद्देश असा आहे की मराठवाड्याच्या जनतेला न्याय दिला पाहिजे आणि त्यासाठी भूमिपुत्र ही संघटना, भूमिपुत्र हा पक्ष बाकी दुसऱ्या विषयाला थोडंसं वेगळ्या पद्धतीने ही देऊन, पण हे प्रश्न मात्र आम्ही प्राधान्य क्रमांकाने केले. मराठवाड्याला न्याय देण्यासाठी वेळ प्रसंगी आपण राजकारणात प्रवेश करणार. हो, या निवडणूक लढवणार स्वतः. मी स्वतः निवडणूक लढवणार नाही, परंतु आज आमच्या लक्षात आलेलं आहे गेल्या 10-15 वर्षापासून अनेक पक्ष मराठवाड्याच्या जनतेचा मतदानाच्या माध्यमातून वापर करून घेतात, परंतु प्रश्न मात्र सोडवत नाही. आम्ही हा विचार केला की आपल्याला देखील राजकीय प्लॅटफॉर्मवर गेल्याशिवाय हे प्रश्न सोडवता येणार नाही आणि म्हणूनच हा प्रयत्न सुरुवात केलेले आहे, याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत. विधानसभेमध्ये या 371 कलमेचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा असा आमची मागणी आणि त्यांनी ती मान्य केली आहे. तर अशा या 3 मागण्या स्थानिक भूमिपुत्रांना कंपनी उद्योगधंद्यामध्ये 80% प्राधान्य मिळालंच पाहिजे. आपल्याला माहीत असेल की कर्नाटक सरकारने या बाबतीत विधानसभेमध्ये ठराव पास करून तिथल्या युवकांना 80% नोकऱ्यात आणि उद्योगधंद्यांना प्राधान्य दिलेलं आहे. तसं महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार पेरला जातो, अशा महाराष्ट्रामध्ये असं का होऊ नये. तर आमची तिसरी मागणी ही आहे. यासाठी याच्या अगोदर आम्ही बरेचसे आंदोलनं केले, पण त्याला यश आलं नाही आणि आता शेवटी पार्टीचं धोरण असं आहे की आपण सामाजिकदृष्ट्या याला आंदोलनातून पाठपुरावा केला, परंतु आता सक्रिय राजकारणामध्येच भूमिपुत्र जनपार्टी ही उतरणार आहे आणि त्यानुसारच आता आमचा हा अजिंठा या 3 कलमासाठी राबवण्याचा प्रयत्न आम्ही होणार आहे. तर यापुढे भूमिपुत्र जनपार्टी ही सामाजिक न राहता ही राजकीय पार्टी म्हणून यापुढे कार्य करील
एवढं आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो. डॉक्टर आय.जी. पटेल फाउंडेशन तर्फे कॅन्सर म्हणजे अंत नव्हे ही मोहीम राबविली जात आहे. याच माध्यमातून कॅन्सरमधून बऱ्या झालेल्या रुग्णांचे अनुभव समाजासमोर आणले जात आहेत. समाजातील कॅन्सरग्रस्त रुग्णांना कॅन्सर हा अंत नव्हे हा दिलासा दिला जात आहे. म्हणूनच आजवर डॉक्टर आय.जी. पटेल यांच्या कॅन्सर सेल थेरपी उपचारांनी हजारोहून अधिक रुग्णांनी कॅन्सरवर विजय प्राप्त केला आहे. एका पत्रकार परिषदेत डॉक्टर पटेल यांनी याविषयी माहिती दिली. होता तर सुरुवातीला आम्ही त्यांना 22 दिवस ICU मध्ये ठेवून त्यांच्या बेसिक ट्रीटमेंट सगळ्या म्हणजे त्यांचे जे सॅच्युरेशन वगैरे जे ड्रॉप होत होतं त्याच्यावरती सगळं काम केलं आणि त्याच्यानंतर मग कॅन्सरचं ट्रीटमेंट सुरू केलेलं आणि मागचे त्यांना 3 ते 4 महिन्यात आम्ही जवळपास 90% पर्यंत कव्हर केलेलं आहे पेशंट आणि पेशंट आता बरी झालेली आणि पेशंटबद्दल आपण सगळ्यांनी बघितलेलं पण पेशंटला आणि पेशंटच्या प्रतिक्रिया पण बघितलेल्या की असे पेशंट जे आहेत ते बरेच वेळा मोठ्या हॉस्पिटलमध्ये किंवा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जिथे इंटिग्रेटेड अप्रोच नसतो तिथे हे पेशंट रिजेक्ट होऊन जातात की तुम्हाला घरी घेऊन जा हा शब्द बरेच वेळा वापरला जातो. तर आमचं म्हणण्याचा उद्देश एकच आहे की जे तुम्हाला पेशंट कुठल्याही जगातल्या डॉक्टरांनी सांगितलेलं की घरी घेऊन जा असा पेशंट तुम्ही आमच्याकडे फक्त एक वेळा आणा. आम्ही त्यांना ज्या सुविधा ज्या इंटिग्रेटेड अप्रोच आम्हाला त्यांना देता येतील आम्ही ते देऊ आणि ते पेशंट बरं करण्याचा प्रयत्न करू. त्यावेळेसची परिस्थिती कशी होती कारण इथे डॉक्टर म्हणतात की थेट शक्यच नव्हतं, आता तुम्ही करून दाखवलं. हां ते करून दाखवलं त्याबद्दल तर आमच्या हॉस्पिटलचे सगळे टीमचे एफर्ट्स आहेत. डॉक्टर चांदेकर, डॉक्टर हवेलीकर, बाकी सगळे डॉक्टर अंकुश, डॉक्टर मेघा सगळ्यांचे एफर्ट्स आहेत त्या पेशंटला बरं करण्यात आणि कुठलाही स्टाफ असू द्यात की एकदम सगळ्या म्हणजे सगळे जे स्टाफ हॉस्पिटलचा स्टाफ असतो ते त्या पेशंटचं बरं करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. कारण की नुसत्या एका पेशंटवरती आपण एका डॉक्टरवरती पेशंट ट्रीट करता येत नाही कारण त्या पेशंटची कंडिशन तशी होती. तर क्रिटिकल असून पण आम्ही त्याला ट्रीट केलं सगळ्यांनी मिळून. हे आम्ही आणि प्रत्येक पेशंटला आम्ही या स्टेजचे जे असतील त्यांना ट्रीट करू शकू आम्ही असं आम्ही सिस्टम डेव्हलप करतोय आणि आता महात्मा फुले योजना आल्यामुळे आम्ही मॅक्सिमम जितक्या फ्रीमध्ये पेशंटला सुविधा देता येतील त्या देण्याचा प्रयत्न करतोय. आणि याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया आमच्या पुढील बातम्यांच्या वेळी. तोपर्यंत पाहत राहा Act 20 न्यूज. नमस्कार.